ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की घरी आल्या आल्या अर्जुन आणि सायलीला सत्य समजलेलं असतं आणि यासाठी दोघंही जण प्रियावर आता ताशेरे ओढत असतात. प्रिया म्हणत असते की मी आता काय केलं आहे जे तुम्ही लोक मला एवढं सगळं बोलून सुनावत आहात. त्यावर मात्र प्रिया आपली स्वतःची बाजू एकदम व्यवस्थितपणे सांभाळून घेत असते. पण त्याच वेळेला आता सायली म्हणत असते की तू जे काही करतेस ना ते सगळं नाटक आहे. आम्हाला चांगलंच माहिती आहे तू हे नाटक कशासाठी करतेस ते. घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये तुला आता जागा निर्माण करायची आहे आणि यासाठी तुझी ही नाटकं चाललेली आहेत. देवळात जाणं काय, नवस करणं काय, त्यासोबत घरातल्या सगळ्यांची घेत असलेली तू काळजी, हे सगळं ना नाटक आहे. हे न कळण्या इतके मूर्ख तर आम्ही नाहीच नाही, असं देखील सायली आणि अर्जुन आता रागारागातच त्या प्रियाला बोलत असतात. प्रिया म्हणत असते की असं नाही आहे, तुम्ही समजताय तसं थोडं समजून तरी घ्या. मी आता प्रयत्न करते, मला मान्य आहे चुका होतात, पण त्यासुद्धा सुधारवण्यासाठी मी बदल करते ना माझ्यामध्ये. तर अर्जुन सायलीला आता झालंय काय असं कल्पनाला सुद्धा वाटू लागतं. कल्पना आता अर्जुन सायलीला म्हणत असते की काय चाललंय नेमकं. पण अर्जुनला जेव्हापासनं ज्या गोष्टी कळल्या असतात ना तेव्हापासनं अर्जुनचा संताप हा वाढत चाललेला असतो आणि अर्जुन हा सगळा संताप आता इथे असणाऱ्या या प्रियावर काढत असतो. कारण ही खोटारडी आहे आणि घरात अशी वावरत आहे जसं की तिचं काहीच नाही नुकसान होते. कारण नुकसान होतंय ते सगळ्यांच्या मनाचं. कारण सगळीजण हिला तन्वी समजताय, त्यातच या अश्विनचं सुद्धा. कारण अश्विन जो आहे तो अगदीच डोळे झाकून त्याच्या बायकोवर प्रेम करतोय, तिच्यावर विश्वास ठेवतोय. आता एवढं सगळं भांडणं होत असताना, प्रियाला नको ते बोलत असताना अश्विनही तिथे येतो. अश्विन आल्यावर प्रियाला आता आणखीनच जोर येतो. कारण तिला माहिती असतं की अश्विन आपली बाजू आता इथे सांभाळून घेईल आणि म्हणूनच ती आता सगळ्यांसमोरच बोलत असते की सायली, अर्जुन, मला माहिती आहे तुम्हाला माझ्याबद्दल राग येतो, तुम्हाला माझी खूप जास्त चिडचिड होते, पण मी जे काही करते ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करते आणि आता मला खरंच ना सगळ्यांची काळजी वाटते, म्हणून मी माझं काम बाजूला ठेवून सगळ्यांसाठी सगळं काही करते. अश्विनही आता प्रियाची बाजू घेऊन आता अर्जुन आणि सायलीला सांगत असतो, ती जर सुधरत असेल तर तिला तुम्ही ती संधी का देत नाही आहे. तुम्ही उगाच का म्हणून तिच्यामध्ये येत आहे, मला हेच मुळात समजत नाही आहे. आणि जेव्हा हे सगळं बोललं जातं ना तेव्हा मात्र आता कळत नसतं की काय करावं ते. पण त्याच वेळेला आता सायलीने अर्जुनला जसं पहिल्यांदाच सांगितलं आहे की अश्विन या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही, अगदी तसंच झालेलं असतं. म्हणून सायलीच आता अर्जुनला म्हणत असते डोळ्याने इशारा करतच, आणि त्यामुळेच तिनं हे सगळं सत्य सांगण्यापासून अर्जुनला कसं कसंच थांबवलेलं असतं. इकडे प्रिया आणि त्यासोबत अश्विन उभे असताना सायली आणि अर्जुनला ते सांगतात की तुम्ही जा आणि आराम करा, मला काहीच टेन्शन नाही आहे, मी बघते इथे सगळं काय ते. मग सायली आणि अर्जुन रूममध्ये जातात तर कल्पना आणि प्रतापसुद्धा आता तिकडनं जायला निघतात. तर दुसरीकडे सायली अर्जुन फ्रेश वगैरे होतात. त्याच वेळेला अर्जुन सायलीला म्हणतो की बायको, तू मला सगळं काही सांगायला का दिलंच नाही, का मला मध्येच शांत केलंच सांग ना. जर मी बोललो असतो ना तर सगळ्या काही गोष्टी ना नीट झाल्या असत्या. पण तुम्हाला असं वाटतं का आपण जर बोलू आणि सगळ्या काही गोष्टी सॉर्ट आऊट होतील, तर तसं नाही आहे. तुम्ही जरा समजून घ्या, या ज्या गोष्टी आहेत ना त्या जरा वेगळ्या मार्गाला लागलेल्या आहेत आणि त्यामुळेच ना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून मगच निर्णय घ्यावा लागेल. फक्त आपल्याला रिपोर्टनुसार समजलं आहे की ती तन्वी नाही आहे, हे आपण घरात कोणालाच असं सांगू शकत नाही आहे, निदान आता तरी. आणि त्यामुळेच ना आपण थोडं का होईना शांत बसूया, असं देखील आता सांगितलेलं असतं. सायली जेव्हा अर्जुनला सांगते तेव्हा त्याला हेही समजावते की बघा, आपल्याकडे एवढे पुरावे नाही आहेत की जे आपण बेधडकपणे डायरेक्टली बोलू शकू. आपल्याकडे जर पुरावे असतील ना तर आपण व्यवस्थितपणे आपला विषय मांडू शकतो. आणि तुम्हालाही माहिती आहे कोर्टात जसे पुरावे लागतात तसे इथेही तसंच असतं ना. मग आपल्याकडे जर पुरावे नसतील तर आपण घरात काय सांगणार आहोत की आपल्याला कसं कळलं. फक्त एका ब्लड रिपोर्टमुळे नाही, आपल्याला आता बरेच पुरावे शोधावे लागणार आहे.
तेव्हाच तर हे सत्य समोर येईल असंही आता सायली अर्जुनला समजावू लागते. अर्जुनलासुद्धा ही गोष्ट पटते, कारण सायलीने अगदीच व्यवस्थित अर्जुनला हे सगळं काही सांगितलेलं असतं. आता अर्जुन म्हणत असतो, पण मला ना हिचा संताप येतोय, मला राग येतोय, कारण ती जसं काही वागते ना जसं काही झालेलंच नाही आहे आणि त्याच गोष्टी ना माझ्या मनाला खूप जास्त लागतात. इकडे आता सायली आणि अर्जुन झोपत असतात, पण अर्जुन आता एकटक सायलीकडे बघत असतो. सायली आता अर्जुनला म्हणत असते की काय चाललंय तुमचं, गपचूप झोपा ना, कशाला उगाच. मग आता सायली आणि अर्जुनची झोपताना थोडीशी नोकझोक होत असते आणि मग दोघंही जण निवांत झोपी जातात. तर आता इकडे सायली अर्जुन झोपलेली असतात, तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आता कल्पना आणि त्याचसोबत घरातले सगळेजण प्रतिमाला आणि त्याचसोबत रविराज आणि सुमनला थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण ते काही थांबायला तयार नसतात. ते म्हणतात की आता बरेच दिवस इथे राहिलो, पण आता आम्हाला निघावं लागेल असं बोलून ते आता निघण्याच्या तयारीतच असतात. तर सुमन, का गं, तुला कंटाळा आलाय का, इथे का नाही राहत आहेस, तुला काही अडतंय का, तर सांग तसं, असं देखील पूर्णा आजी आता सुमनला विचारत असतात. सुमन म्हणते की नाही पूर्णा आजी, आता सगळं काही ठीक आहे, नका काळजी करू इतकी, आणि ना उलट आहे ना मला आता खूपच बरं वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आधी असं वाटत होतं की काय होईल, पण आता सगळ्या काही गोष्टी नॉर्मल आहेत, नका काळजी करू. मी तिकडे गेली ना तरीसुद्धा मला काही आठवणार नाही, कारण आता माझ्यासोबत तसंची आणि वहिनी दोघंही जण आहेत, त्यामुळे मला काहीच टेन्शन नाही आहे, असं देखील सुमन आता सांगत असते. तर प्रियाला आता कळलेलं असतं, म्हणून प्रिया लगेचच तिथे नाटक करत येते. प्रिया म्हणत असते की आई बाबा तुम्ही एवढ्या लवकर का जाताय, थांबा ना थोडे दिवस, मला तुमची सेवा करायची आहे, सेवा करायची संधी द्या ना, असं बोलून आता ती मुद्दामूनच ना त्यांना असं आपलंसं करायचा प्रयत्न करत असते. आणि तिचं हे वागणं बघूनच ना पूर्णा आजी आणि कल्पना तर आता शॉक झालेले असतात, त्या शांतच असतात. तर इकडे मात्र ती माफी वगैरे मागत असते आणि अजून थोडे दिवस थांबा असं विनवणी करत म्हणत असते. पण आता रविराज आणि प्रतिमा सांगत असतात की नाही, आम्ही आता एक क्षणही ते थांबणार नाही, आणि तू सांगतेस म्हणून तर नाहीच नाही. आणि दुसरीकडे जेव्हा प्रियाची ही नाटकं सुरू असतात, तेवढ्यातच सायली अर्जुन खाली उतरलेले असतात. अर्जुन हे सगळं काही बघतो, तर अर्जुन आता संतापलेला असतो, कारण अर्जुनला माहिती असते की ही तन्वी नाही आहे, पण आता घरातल्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करायचा प्रयत्न ती करते आणि हीच गोष्ट आता खटकत असते. आणि म्हणूनच ना अर्जुन आता रागारागात खाली येतो. अर्जुन जेव्हा रागारागात खाली येतो ना, तेव्हा मात्र म्हणत असतो की का नाटकं करतेस, ही सगळी नाटकं बंद कर. तुला वाटत असेल की ही नाटकं तुला सगळ्यांमध्ये करता येतील, पण ती नाटकं ही बरोबर आम्हाला ओळखता येतात, कारण तुला जर एवढं वाटत असलं तर ना तू तुझ्या आईला रक्त द्यायला वेळेवर पोचली असतीस, पण त्यावेळेला तू रक्त द्यायला आलीसुद्धा नाहीस, आणि वर येऊन नंतर आम्हाला म्हणतेस की मी हॉस्पिटल शोधत होते. ही तुझी कारणं, फालतूची कारणं तू तेव्हा देत होतीस, का तर तुला रक्तच द्यायचं नव्हतं मुळात, म्हणूनच तू आली नव्हतीस, असंही आता बोललं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारी ही प्रिया म्हणत असते की नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी खरं सांगते, मी आले होते, पण मला यायला उशीर झाला, त्याचं कारण हेच आहे की मी इकडे तिकडे बघत होते, मला असं वाटलं की हॉस्पिटलमध्ये दुसरीकडे कुठे ठेवलं असेल. अश्विनने मला हॉस्पिटलचा ॲड्रेसही नीट सांगितला नाही, आणि त्यामुळेच हे सगळं झालं, असं देखील आता ती म्हणत असते. मग आता हे रामायण जास्तच वाढत चाललेलं असतं, आणि म्हणूनच ना इकडे मात्र आता रविराज आणि त्याचसोबत प्रतिमा म्हणतात की आम्हाला आता निघावं लागेल. तर आता ते निघत असतात, म्हणूनच प्रिया आता त्यांच्यासाठी लाडू घेऊन आलेली असते. प्रियाने स्वतःच्या हाताने ड्रायफ्रूट्सचे लाडू प्रतिमासाठी खास केलेले असतात, आणि ते लाडू ती तिथे घेऊन येते आणि म्हणत असते की आई हे बघ, मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूट्सचे लाडू केले आहेत, मला वाटलंच होतं तुम्ही लोक जाल, म्हणूनच आधीच मी बनवून ठेवले होते, असंही ती सांगू लागते. जेव्हा ती आता लाडू देते, तेव्हा मात्र प्रतिमा ते लाडू घ्यायला नकार देत असते. प्रतिमा ते लाडू पुढे हात करून घेतच नाही, कारण प्रतिमाला थोडा डाऊट वाटत असतो, कारण प्रिया एवढी कशी काय
बदलू शकते. ज्या प्रियाला काहीच येत नाही आहे ती प्रिया आज लाडूही बनवलेले असतात तिने. मग आता प्रतिमा जेव्हा लाडू घेत नसते ना तेव्हा कुठेतरी प्रियाला असं वाटतं की या लोकांना असं वाटत असेल की या लाडूमध्ये मी काहीतरी मिक्स केलेलं आहे आणि म्हणूनच तर ही लोक लाडू घेत नसतील. तर रविराजही म्हणतात की आमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न तू करू नकोस, कारण तू काय आहेस ना हे आम्हाला बरोबर माहिती आहे. त्याच वेळेला लगेच त्या डब्यातील एक लाडू खायला लगेच ती लागते आणि म्हणत असते की बघा, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, मी तुम्हाला दाखवते बघा. आणि असं बोलून ती आता लाडू खाऊन दाखवू लागते. जेव्हा ती आता डब्यातला लाडू खाऊन दाखवते तेव्हा मात्र आता प्रतिमाला विश्वास बसतो. प्रतिमा म्हणत असते की ठीक आहे आणि प्रतिमा मग आता तिच्याकडनं ते लाडूचा डब्बा घेते. त्यानंतर आता सायलीने सुद्धा खूप छान अशा नारळाच्या वड्या केलेल्या असतात खास आता प्रतिमासाठी आणि ती प्रतिमाला दाखवते. प्रतिमा आत्या, तुम्हाला नारळाच्या वड्या आवडतात ना, त्यासाठी तुम्हाला मी नारळाच्या वड्या आणलेल्या आहेत. आणि त्या नारळाच्या वड्या बघूनच ना प्रतिमा खूप जास्त खुश होते. जसं प्रियाने लाडू दिलेले तेव्हा जशी खुश ती झाली नव्हती ना, अगदी तेवढा आनंद तिला आता सायलीने जेव्हा आता तिला ते नारळाच्या वड्या दिलेल्या असतात ना तेव्हा ती खूप जास्त खुश होते. आणि ती लगेचच आता धावत येते आणि म्हणत असते की खरंच ना, मला या नारळाच्या वड्या तू केल्यास ना या खूपच जास्त आवडल्या आहेत. बरं झालं तू माझ्यासाठी केल्यास. मग आता नारळाच्या वड्यांचा डबा पहिल्यांदा सायलीकडनं प्रतिमा घेते. जेवढा आनंद तिला झालेला असतो ना सायलीच्या नारळाच्या वड्या घेतानाचा, तेवढा आनंद बिलकुलही प्रियाने जे ड्रायफ्रूटचे लाडू केलेले आहेत तेव्हा बिलकुलही झालेला नसतो. प्रिया आता ड्रायफ्रूटच्या लाडूचा डबा प्रतिमाच्या हातात देते. प्रतिमाला नाईलाजास्तव तो घ्यावा लागतो आणि प्रतिमा तो घेऊन आता पिशवीमध्ये वेगळं ठेवते आणि त्यांना आता निघायचं असतं. प्रिया आता बऱ्यापणाने प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्रियाचे प्रयत्न तर सुरूच असतात, पण इकडे आता प्रिया जाता जाता म्हणत असते की मला माहिती आहे तुम्हाला अजूनही मी आवडत नाही, पण तुम्ही लोक माझ्यासोबत असं तुटक वागताना तेव्हा माझं मन आहे ना कुठेतरी मला असं आतमध्ये खात राहतं. म्हणजे माझं माहेर कायमचंच तुटलं आहे का असं सुद्धा मला वाटत असतं. त्यावर रविराज प्रतिमा आता काहीच बोलत नसतात, कारण त्यांना माहिती असतात की काही झालं तरीही तन्वी जी आहे ती सुधारणाऱ्यातली नाही आहे. दुसरीकडे आता सायली अर्जुन पुन्हा एकदा रूममध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, तू आताही मला काहीच बोलू का दिलंस नाही, आता ही चांगली संधी होती. त्यावर मात्र सायली अर्जुनला समजावते आणि म्हणत असते की तुम्ही असं का करताय, मला कळतं आहे की तुम्ही सगळ्यांचा विचार करताय, रविराज काकांचा, प्रतिमा आत्यांचा, पूर्ण आजींचा, त्यासोबत आईचा आणि त्यासोबत बाबांचा सुद्धा. मला कळतं आहे की ती तन्वी सगळ्यांना फसवते, सगळ्यांच्या मनामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते, पण आपण आता जर काही बोललो ना तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कालही तुम्ही पाहिलंत ना अश्विन भाऊजी कशा पद्धतीने प्रियाची बाजू घेत होते. आपल्याकडे जर भक्कम पुरावा असेल तर आपण तो पुरावा दाखवू शकतो. आपल्याकडे फक्त आता रिपोर्ट्स आहेत, त्या रिपोर्टने काहीच होणार नाही आहे असंही आता सायली जी आहे ती सांगू लागते. सायली जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा अर्जुनला या गोष्टी पटत असतात. त्याचबरोबर सायली उदाहरण देत म्हणते की बघा, आता तुमच्याकडे एखादी केस आली तर ती केस तुम्हाला लढायची आहे, तर त्या केस संदर्भात तुम्ही नवनवीन पुरावे शोधून काढता, त्या पूर्ण केसचा स्टडी करता. तसंच आपल्याला हे सुद्धा करायचं आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की ही केस नाही आहे. सायली म्हणते की मला माहिती ही केस नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते ना, म्हणून मी म्हणते ऐका. तन्वीबद्दलचा संपूर्ण जो काही इतिहास आहे, ती काय करते, कुठे जाते, त्यासोबत तिचे आईबाबा कोण आहेत, या सगळ्याची माहिती आधी आपल्याला गोळा करायला हवी आहे. तिची संपूर्ण जी कुंडली आहे ती काढायला हवी आहे आणि त्यानंतरच जी पावलं उचलायची आहेत आपल्याला ती उचलूया. तेव्हा आपण घरातल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळं काही सांगूया, पण आता प्लीज काही करू नका असं देखील सायली अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे. दुसरीकडे आता सगळीजणं डायनिंग टेबलवर नाश्त्यासाठी बसलेली असतात. त्याच वेळेला अस्मिता काही आलेली नसते बाहेर. अस्मिता आज अजूनही झोपलेली होती. रविराज, प्रतिमा आत्ता जाताना सुद्धा अस्मिता आलेली नव्हती का असं त्यावर आता कल्पना सांगत असते की मी गेले होते बोलवायला पण ती झोपली होती. त्यावर अश्विन म्हणतो की खरं तर मलासुद्धा अस्मिता ताईला विचारायला जायचं होतं की काय करायचं आहे, उद्याची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट घ्यायची आहे का.
मग तिला विचारायचं आहे ना, मग जा ना, ती आता उठली असेल, मगाशी झोपली होती, आता एव्हा ना तिचं सगळं आवरूनही झालं असेल. पण अश्विन म्हणतो की नाही, जाऊ दे, मी नाही जाणार, कारण तिच्या रूममध्ये तो सचिनही असतो, त्यामुळे मला नाही जायचं आहे. मग त्यावर कल्पना समजावते, अरे सचिन तर मगाशीच निघून गेला आहे. मग तो म्हणतो की ठीक आहे, मग मी जाईन, तो जर रूममध्ये नसेल तर मी बोलून घेतो अस्मिता ताईशी उद्याबद्दल. सायली अर्जुनही तिथेच असतात. तर प्रियाही आता अश्विनसोबत यायला निघत असते. ती म्हणत असते, तसंही बरेच दिवस झाले अस्मितासोबत गप्पा मारल्या नाही, मीही येते. मग अर्जुनला ही गोष्ट आवडत नसते. अर्जुन आता लगेचच तिला म्हणतो की तुला जायची काय गरज आहे. मग अश्विन म्हणतो की आता इथेही तुला प्रॉब्लेम आहे का रे अर्जुन, अरे ती अस्मिताला भेटायला येते, आता काय झालं. त्यावर मात्र अस्मिता प्रेग्नेंट आहे आणि तिच्यापासून हिला लांबच ठेवा, कारण ही काहीही करू शकते. ही आता आपल्यासमोर दाखवते, ही नाटकं करते, कारण ही ना कोणत्या पातळीची आहे ना हे मी चांगलंच ओळखून आहे, असं देखील अर्जुन आता म्हणत असतो. पण अश्विनला हे सहन होत नसतं. अश्विन म्हणत असतो की माझी बायको तिला अस्मिताकडे घेऊन जाणारच आहे, आणि तसंही जर ती सुधारायचा, सगळ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न करते तर काय प्रॉब्लेम आहे. दुसरीकडे आता पूर्णाची कल्पना आणि त्याचसोबत प्रतापही इथे मात्र प्रियाला साथ देत असतात आणि अर्जुन सायलीला शांत करत असतात. जाऊ दे, अरे अस्मिताशी जरा ती बोलली तर बरं वाटेल. आणि कल्पनाही आता प्रियाला म्हणत असते की बघ, अस्मिताला काही खायला वगैरे हवं आहे का, जर ती बोलली ना तिला काही खावंसं वाटते तर तिला तेवढं काही ते बनवून दे, असं देखील आता कल्पना जी आहे ती प्रियाला बोलत असते. ही सगळं बघून तर सायली ही चकित झालेली असते की घरात सगळ्यांना नेमकं झालं आहे काय, काहीच कळायचा मार्ग नसतो. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या काही गोष्टी होत असतात. मग जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात ना, तेव्हा मात्र आता प्रतापही म्हणत असतात की अर्जुन, अरे तू कशाला अडवतोयस, जाऊ दे ना. आणि त्याच वेळेला प्रिया आणि अश्विन अस्मिताच्या रूममध्ये जायला निघत असतात. त्याच वेळेला सायली अर्जुन चकित झालेले असतात की नेमकं ह्या सगळ्यांना झालं आहे काय, कारण एवढे सगळेजण एवढे दिवस विरोधात होते, पण आज सगळेजण असे कसे काय बदलले, हा विचार इकडे मात्र सायली अर्जुनच्या डोक्यामध्ये येत असतो. आता अस्मिताकडे जाण्यासाठी प्रिया आणि अश्विन तिच्या रूमकडे जायला निघतात. ती तिकडनं ते दोघंही जण निघून गेल्यानंतर इकडे आता सायली आणि अर्जुन कल्पनाकडे जातात आणि म्हणतात की अहो आई, तुम्ही आता हे काय केलं. मान्य आहे अस्मिताताई आता बरे आहेत, पण तरीसुद्धा कशाला त्या प्रियाला पाठवलं, ती कशी आहे माहिती आहे ना, पुन्हा या सगळ्यामध्ये त्रास झाला तर. पण त्यावर कल्पना आणि प्रतापही आता सायली अर्जुनला म्हणत असतात की अरे ती जर आता स्वतःमध्ये बदल घडवायचा प्रयत्न करते, सुधारायचा प्रयत्न करते, तर आपण यामध्ये का अडकाठी आणायची. अश्विनही काय बोलला बघितलंच ना, तिच्यामध्ये झालेले बदल त्यालाही दिसत आहेत. मग आपणही थोडा विचार करायला हवा ना, आपण का त्या गोष्टींमध्ये अडून राहायला हवं. जाऊ दे ना, त्यांचं सगळं चांगलं होतं आहे तर होऊ दे. तसंही तिच्या वागण्यामध्ये तो फरक दिसतोय ना, प्रतापही आता म्हणत असतात. पण सायली अर्जुनला माहिती असतात की ही सगळी काही त्या प्रियाची चाललेली नाटकं आहेत. पण ही सगळी नाटकं घरातल्यांना आता नाही कळत असतात. त्यांना आता तन्वीचं वेड लागलेलं असतं, म्हणजेच तन्वीच्या प्रेमात आता घरात सगळीच जणं पडलेली असतात. आणि त्यामुळेच ना आता ते हे सगळं काही बोलत असतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इथे जी पूर्णाची असते तीसुद्धा तन्वीच्या बाजूने बोलत असते आणि म्हणत असते की अगं सायली, आम्हाला कळते तुझी काळजी, पण आता तिला आपण संधी देऊया ना, बघूया ना ती सुधारते का. मग आता अर्जुन आणि सायली तर टेन्शनमध्येच आलेले असतात की घरातल्यांवर काय एवढी हिने जादू केली आहे की घरातले सुद्धा आता प्रियाच्याबद्दल एवढा विचार करायला लागलेत आणि डायरेक्टली अस्मिताकडे तिला पाठवून दिले. हा विचारच ना आता मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. इकडे आता अर्जुन जो आहे तो मात्र टेन्शनमध्ये आलेला असतो की घरातल्यांना काय झालं आहे, कारण एवढे दिवस सगळीजणं प्रियाच्या विरोधात होते आणि आज तीच सगळीजणं प्रियाचा इतका विचार करायला लागले. त्यामुळे सायली अर्जुनही टेन्शनमध्ये आलेले असतात. तर पुढील भागामध्ये आता बघायला मिळतं की सायलीने ठरवलेलं असतं की प्रियाचा सगळ्याचा शोध घ्यायचा, या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा, म्हणून प्रिया जिथे बाहेर जाईल ना तिच्या ती मागे मागे जायचं ठरवते. मग आता अर्जुन जरी कामाला गेलेला असला तरी सायली ही कामगिरी फत्ते करत असते. सायली आता प्रियाच्या मागे मागे जात असते आणि प्रिया कुठे नेमकी जाते हे तिला बघायचं असतं. तर प्रिया आता गेलेली असते भेटायला त्या सदा आणि मैनाला. तर सदा आणि मैनाला जाऊन ती आता पैसे देते.
तर त्यांनाही खूप जास्त आनंद होतो जेव्हा प्रिया पैसे देत असते. पण हे सगळं काही सायली पाहते. सायली जेव्हा हे सगळं पाहते ना, तेव्हा मात्र सायलीला धक्का बसतो की ही प्रिया ह्या दोघांना का बरं पैसे देत असेल आणि ती त्यांना पैशांचा बंडल वगैरे देते आणि प्रिया तिकडनं आता निघून जाते. पण तेवढ्यातच सायली तिथे येते आणि सायलीसुद्धा दार वाजवते. तेव्हा ते दोघंही जण दार उघडतात. तेव्हा मात्र सायलीला बघून आता मैना आणि सदाच्या चेहऱ्यावरचे रंग बदललेले असतात. वेळेला आता सदा आणि मैनाला सायली विचारते की प्रियाचा आणि तुमचा काय संबंध आहे मला सांगा. आता हे दोघंही जण प्रियाचा आणि त्यांचा काय संबंध आहे सांगतील का, येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.